नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये MRI मशीन आता लवकरच कार्यान्वित होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये MRI मशीन बसावं या अनुषंगानं विविध संस्था, व्यक्ती, पत्रकार अशा मंडळींनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. खरं तर सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या यंत्रसामुग्री कार्यान्वित करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्यात येत आहे. हे आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात येत आहे. या अनुषंगानं स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये MRI मशीन लवकरच कार्यान्वित होणार आहे. सर्वसामान्य रुग्णांच्या उपचाराकरता वेळोवेळी MRI मशीनची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य असते. सर्वसामान्य रुग्णांच्या खिशावरती चाट पडत असताना शासनाकडून अनेक सवलती ह्या त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. मात्र याची माहिती नसल्यामुळं अनेकदा खाजगी आस्थापनांकडं जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना या CT स्कॅन असेल MRI साठी त्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याचं चित्र होतं. मात्र आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळणार आहे. नुकतंच काही दिवसापूर्वी स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये CT स्कॅन मशीन तांत्रिक बिघाड झाला होता. त्याची देखील दखल घेत लवकरात लवकर ते कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. आणि याचबरोबर आता MRI मशीन देखील स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एक स्वतंत्र दालनामध्ये त्याला बसवण्यात आलेलं आहे आणि साधारणतः महिनाभराच्या कालावधीमध्ये हे MRI मशीन रुग्णसेवेसाठी सज्ज होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राहुल जाधव यांनी सातारा आवाज सोबत बोलताना माहिती दिलेली आहे. आपल्या स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा येथे MRI मशीन आलेलं आहे आणि त्याचं इन्स्टॉलेशनचं काम सध्या चालू आहे. ते आपल्या हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल होणार आहे आणि साधारण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला रुग्णसेवेसाठी ते मशीन कार्यान्वित होत आहे. जर CT स्कॅन करत असताना ज्या आजारांचं निदान CT स्कॅनने होऊ शकत नाही अशा आजारांचं आपण निदान MRI मशीनद्वारे करू शकतो. तरी ते साधारण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ते मशीन कार्यान्वित होईल MRI.